जय महाराष्ट्र. भारत पाकिस्तानमध्ये जो काही एक सध्या तणावाचा जो वातावरण जे होतं त्याला सध्या विराम मिळालेला आहे. त्यामुळं ती गोष्ट सध्या तरी थांबलेली आहे. अर्थात पाकिस्ताननी स्वतःचा जो मूळ स्वभाव आहे की पाठीमागून किडे करण्याचा तो काय बदलला नाही. ट्रम्पसोबत बोलणं होऊनसुद्धा ट्रम्पनी मध्यस्थी करूनसुद्धा त्याच्यानंतर भारताने ते ऐकून त्याच्यानंतर युद्धविराम दिल्यानंतरही पाकिस्ताननी जे करायचं ते केलंच. शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे असं तो भाग वेगळा. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तानमध्ये ही तणावपूर्व परिस्थिती चालू असताना आपले लोकप्रतिनिधी काय करत होते तर आपले लोकप्रतिनिधी हे बॅनरबाजी करत होते. आश्चर्य वाटलं की सत्ताधारी पक्षातले चांगले चांगले मोठमोठे नेते देखील या युद्धजन्य परिस्थितीत देखील राजकारणच करू पाहत होते. या गोष्टीचं वाईट वाटतं. आता पुण्याचेच खासदार बघा, मुरलीधर अण्णा मोहोळ हे तसे खूप सुसंस्कृत सेन्सिबल माणूस वाटत होते. पण त्यांची ती पोस्ट बघितली आणि धक्का बसला की मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या व्यक्तीने सुद्धा ही अशा पद्धतीची पोस्ट करावी की ज्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष देश म्हणून सरकारसोबत उभा आहे. स्पष्टपणे राहुल गांधी असू द्यात, संजय राऊत असू द्यात, असदुद्दीन ओवैसी असू द्यात, संपूर्ण विरोधी पक्ष ज्यावेळेस एकमुखाने बोलतो की सरकार जे काही करेल त्या गोष्टीसाठी आम्ही देशाचे नागरिक म्हणून सरकारसोबत आहोत असं स्टेटमेंट संपूर्ण विरोधी पक्षाचं असताना तुम्ही सत्ताधारी पक्षातील मंत्री आहात सरकारमध्ये आणि तुम्ही अशा पद्धतीने जर पोस्ट करता असाल तर मग तुमचे जे एकूण IT सेल वगैरे मग त्यांच्या मूर्खपणाकडे बघून डोळे झाक करणे वाचून काही दुसरं राहतच नाही. म्हणजे जर नेतेच असं करत असतील तर मग कार्यकर्त्यांकडनं काय अपेक्षा ठेवा. खरं वाईट वाटलं की मुरलीधर मोहोळांसारख्या नेत्यांनी अशा पद्धतीने पोस्ट करावी. काँग्रेसने काय केलं काय नाही केलं हा प्रश्नच इथं नव्हता. इथं प्रश्न होता केवळ की आत्ता जे देशावर संकट आहे त्या संकटाला कसं प्रत्युत्तर द्यायचं. निरपराध 28 नागरिकांचे जीव गेलेले आहेत आणि या सगळीकडं कुठं ना कुठं त्या ज्या लोकांचे प्राण गेले त्यांच्या नातेवाईकांचे जेव्हा आपण इंटरव्ह्यू बघितले तर त्यांनी हेच म्हटले की कुठं ना कुठं सुरक्षा व्यवस्थेमध्ये लॅप्स होते. म्हणजे जिथं ते प्रेक्षणीय स्थळ होतं तिथं अजिबात सुरक्षा व्यवस्था नव्हती. तिथपासून लांब 4-5 किलोमीटर अंतरावर मात्र खूप सारे सुरक्षा यंत्रणेची सोय होती. असं खुद्द ते जे मृत पावलेले लोक आहेत त्या हल्ल्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांचे नातेवाईक बोललेले. असं असून सुद्धा विरोधी पक्षाने त्या कुठल्याही गोष्टीवर बोट न ठेवता त्या कुठल्याही गोष्टीवर प्रश्न उपस्थित न करता केवळ सरकार म्हणून जी काय ॲक्शन होईल त्या ॲक्शनला आम्ही पूर्णपणे समर्थन देऊ अशी भूमिका घेतली. विरोधी पक्षाचा हा सामंजस्यपणा देखील सरकारला नकोसा झाला आहे का? म्हणजे सरकारला नेमकं हवं काय? सरकारमधील मंत्रीच जर अशा पद्धतीने पोस्ट करत असतील तर हे कितपत योग्य आहे हे कळत नाही. आगामी काळात तरी सुसंस्कृत पुण्यामधून जे चांगले नेते आपण निवडून दिलेले आहेत ज्यांना आपण मानतो की ते चांगले आहेत, सुसंस्कृत आहेत, संवेदनशील आहेत, इथून पुढं तरी ते अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी करणार आहेत अशी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र.